हा आहे उपवासाचा घरच्या घरी ढोकळा. तुम्ही पाहू शकता. हा पहा. नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज रेसिपी आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची रेसिपी बनवते. कोणताही उपवास असेल तर ही रेसिपी बनवू शकता. थोडी व्हेरिएशन रेसिपी आहे, बनवायला सोपी आहे आणि कोणालाही आवडणारी अशी आजची रेसिपी आहे. वरई किंवा भगर असं म्हणतात. वरई धुवून घेते. धुतलेल्या वरईमध्ये पाणी घालते. 2 तास वरई भिजत ठेवते. वरई छान भिजलेली आहे. वरई मधलं पाणी निथळून घेते. धुवून घेतलेली वरई मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. अर्धा कप दही, एक चिरलेली हिरवी मिरची, 1 चमचा जिरं. तुम्ही उपवासाला जिरं, आलं खात असाल, तुम्हाला चालत असेल तर तुम्ही आलं सुद्धा वापरू शकता. मिक्सरला ढोकळ्यासाठी बॅटर फिरवून घेते. पल्स मोडवर आपल्याला हे ढोकळ्याचं बॅटर फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला. रवाळ हवंय, अगदी फाईन पेस्ट करू नका. टीप आहे माझी. वाटलेलं मिश्रण बाउलमध्ये काढते. वरईचा भात, साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे आपण नेहमीच बनवतो. अशी रेसिपी एकदा तरी करून पहा. अर्धा कप साबुदाणा पीठ, 1 चमचा तेल मिक्स करते. साबुदाणा पीठ अवश्य वापरा. थोडं थोडं पाणी घालते, मिक्स करते. हे ढोकळ्याचं बॅटर मी झाकून ठेवते 2 तास. पाहूया. चवीनुसार मीठ मिक्स करते. ढोकळा स्पॉन्जी होण्यासाठी मी इनोचा वापर करते. जर तुम्ही उपवासाला इनोचा वापर करत नसाल तर इनो स्किप करा. पटकन मिक्स करते. ढोकळ्याचं बॅटर असं हवंय. हे पहा. डब्याला थोडं तेलाने ग्रीसिंग करून घेते. तुम्ही एखादं स्टीलचं ताट सुद्धा ढोकळा स्टीम करण्यासाठी वापरू शकता. बॅटर डब्यात ओतते. टॅप करते. पाणी गरम केलेलं आहे. पाणी गरम केल्यानंतरच ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे. शिटी काढलेली आहे कुकरच्या झाकणाची. 20 मिनिटं ढोकळा स्टीम करून घ्यायचा. 20 मिनिटानंतर पाहायचा ढोकळा स्टीम झालाय का. नाही झाला असेल तर तुम्ही आणखी 5 मिनिटं ढोकळा स्टीम करू शकता. मी 20 मिनिटं ढोकळा स्टीम करून घेते. 20 मिनिटं झालेली आहेत. मी गॅस आता बंद करते आणि ढोकळा थंड झाल्यानंतरच कुकरचं झाकण आपल्याला उघडायचं आहे. पाहूया. ढोकळा व्यवस्थित स्टीम झालेला आहे. हाताला चिकटत नाही. ढोकळा थंड करून घेते. ढोकळा थंड झालेला आहे. कट करते. हव्या त्या आकारामध्ये, हव्या त्या साईजमध्ये तुम्ही ढोकळा कट करू शकता. असा ढोकळा कट केलेला आहे. ढोकळ्यासाठी फोडणी करते. 1 चमचा तेल गरम झालं. 1 चमचा जिरं, चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडं पाणी, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर. ढोकळ्यावर फोडणी ओतते. हे पहा. खमंग फोडणी ढोकळ्यावर ओतली. उपवासाचा घरच्या घरी ढोकळा पाहू शकता तुम्ही. अशा छान रेसिपी आहेत बरं वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर. सर्विंग प्लेटमध्ये
साखर घातलेलं दही आहे, दही फेटून घेतले. मी उपवासाची काकडीची चटणी बनवलेली आहे. दाण्याचं कूट आहे, फोडणी दिलेली काकडी आहे. जर उपवासाच्या काकडीची चटणीची रेसिपी हवी असेल तर लिहून पाठवा, कमेंट बॉक्समध्ये लिहिलं तरी चालेल. ढोकळा प्लेटमध्ये सर्व करते. कोणत्याही उपवासाला बनवू शकता उपवासाचा ढोकळा. उपवासाचा ढोकळा रेसिपी तयार आहे. वर्ल्ड ऑफ शोभा सर्च करा, यूट्यूबवर रेसिपी आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन छान व्हेरिएशन रेसिपी पाहायला मिळतील. ज्यांनी कोणी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. रेसिपी अपलोड केल्यानंतर रेसिपीचं नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळेल. रेसिपीला एक लाईक नक्की करा. रेसिपी शेअर करताय शेअर करा. आणखी नवीन नवीन रेसिपी घेऊनच येणार आहे बरं. नमस्कार.